ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। धडाकेबाज कारवाई, घरफोडी करून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात। अवघ्या काही तासात गुन्ह्याची उकल। लाखोचा मुद्देमाल चोरी करून पसार झालेल्या टोळीचा रेणापूर पोलिसांनी अवघ्या काही तासात पर्दाफाश करत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून या कारवाईत 3 आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या टोळीविरोधात करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे रेणापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रेणापूर पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी शेख जियाउद्दीन वलिउद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतातील आखाड्यावर असलेल्या पत्र्याच्या खोलीत ठेवण्यात आलेले साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते। 3 जूनच्या रात्री ते 4 जूनच्या सकाळी दरम्यान आरोपींनी शेतात प्रवेश करून लोखंडी बॉक्स, मोठ्या प्रमाणात लोखंडी अँगल तसेच इतर साहित्य चोरी करून नेले होते। गुन्हा दाखल होताच रेणापूर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत घटनास्थळ परिसरातील माहिती संकलित केली। तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीच्या आधारे मदतीने संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले। तपासादरम्यान आरोपी चोरीचा माल विक्रीसाठी पिंपळफाटा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत प्रवीण प्रकाश आडे वय 22, सूरज विनायक चव्हाण वय 19, विजय सुरेश चव्हाण वय 21 यांच्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये 1 HP पाण्याची मोटार, वॉशिंग मशीन, लोखंडी बॉक्स, सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे 10 लोखंडी अँगल, चोरीसाठी वापरण्यात आलेले अंदाजे 5 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन यांचा समावेश आहे। पोलिसांनी एकूण 6,60,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून चोरीस गेलेला संपूर्ण माल परत मिळविण्यात रेणापूर पोलिसांना यश आले असून या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे। सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर देटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दिघे तसेच पोलीस अंमलदार विपिन मामडगे, परमेश्वर शेडके, पंडगे आणि अनंतवाड यांच्या पथकाने पार पाडली। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। लातूर जिल्हा प्रतिनिधी अजमत पठाण।